विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय, तर या ठिकाणी 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी, जनजीवन विस्कळीत, वाहनही पाण्याखाली. खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. पुण्याच्या आंबेगावात माळीण फाट्यावर दरड कोसळली, तर 2 घरांवर दरड पडल्यामुळे मोठा धोका. आहुपेकडे जाणारी वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प. पुण्यात वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. जंगली महाराज मार्गावर मोठं झाड कोसळलं, वाहतुकीवरही मोठा परिणाम. मुंबईत पावसाची काहीशी विश्रांती. आज पावसाचा येलो अलर्ट जारी, तर मुंबईसह उपनगरातील वाहतूक सध्या सुरळीत. वसई विरारसह नालासोपारा परिसर आजही पाण्याखालीच. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. शाळा कॉलेजेसला आजही सुट्ट्या, तर नालासोपाऱ्यामध्ये पुरात वाहून गेल्यामुळे एका मुलाचा मृत्यू. विरारहून चर्चगेटकडे येणारी रेल्वे वाहतूक उशिरानं. नालासोपारा वसई रेल्वे स्थानकावर आजही रुळांवर पाणी. लोकल गाड्या अर्धा तास उशिरानं. नाशिकमध्येही गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली. साताऱ्यात विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना. फलटण तालुक्यातल्या खामगावातली ही दुर्दैवी घटना. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधानभवनात बैठक. शरद पवार बैठकीसाठी विधानभवनात येणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा. एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी. सूत्रांची माहिती. तर जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष आता येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चा फेटाळल्या. मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत परभणीचे आमदार राहुल पाटलांची दांडी. घरी कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकलो नाही असं ठाकरेंना कळवलं. राहुल पाटलांची माहिती. तर यापूर्वी झालेल्या बैठकीत सुद्धा पाटील अनुपस्थित. आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीमध्ये भूस्खलन, तर शेलार कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला. वडील आणि मुलाचा मृत्यू, तर 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. मुंबईतील मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज आढळल्यामुळे खळबळ. तर काही दिवसांपूर्वीच मनोरी या किनाऱ्याजवळ आढळलं होतं जहाज. भारतीय तटरक्षक दलाकडून याचा तपास सुरू. नागपूरमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमार. कार अडवून शासकीय कर्मचाऱ्यांचे 4 तोळे सोनं आणि पैसे लुटले. नागपूरच्या फुकेश्वर शिवारातली ही धक्कादायक घटना. आरोपींचा शोध सुरू. T20 सामन्यामध्ये टीम इंडिया 76 धावांवर ऑल आऊट. भारताचा 125 धावांनी मोठा पराभव. मालिकेत इंग्लंडची 2-0 आघाडी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.